एखादा मुलगा रडत असेल ना, तो रडत रडत आईच्या मांडीवर जरी जाऊन बसला तरी त्याला सांगावं लागत नाही की मला काय हवंय. बाळ रडायला लागला की आईला बरोबर कळते याला कशाची गरज आहे, याला भूक तर लागली नाही ना, याची काळजी आईला असते. 4 गोष्टीची परीक्षा ही संकटामध्ये होते, लक्षात घ्या. धीरज धर्म मित्रारुणारी आपदकाल परखी उचारी. आपल्यामध्ये धीर किती आहे याची परीक्षा संकटामध्ये होते. संकट आलं जीवनामध्ये, आपला धीर तसाच ठाम राहतोय की खचून जातोय, त्या धीराची परीक्षा ही संकटामध्ये होते, लक्षात घ्या. आपण धर्म कशा पद्धतीने करतोय याची परीक्षा संकटामध्ये होते. जोपर्यंत सुख जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये गेल्यानंतर मागणारे आपण लोक, रोज त्या भगवती राजराजेश्वरीच्या समोर गेलो की आमची लिस्ट तयार असते. गाडी होऊ द्या, घोडी होऊ द्या, माडी होऊ द्या, घर झालं पाहिजे, 1 मजली झालं तर 2रा मजला चढला पाहिजे, हे मागणं रोजचं आहे आमचं. पण ज्या दिवशी दुःख जीवनामध्ये येईल ना, त्यावेळेला खरोखर हा आमचा नवस, हा आमचा धर्म टिकतो की नाही याची परीक्षा संकटामध्ये होते. धीरज धर्म. तुमचा मित्र कसा आहे? पैसा आहे तोपर्यंत धावून येईल, पण संकट आल्यानंतर जर पडकुटा तो पडून जाईल तर तो तुमचा मित्र असू शकत नाही. जो संकटामध्ये तुमच्या मदतीला येईल तो खरा मित्र आहे, लक्षात घ्या. धीरज धर्म मित्र अरुणारी. स्त्रीची परीक्षा सुद्धा संकटामध्ये होते. जोपर्यंत आपला पती आपल्या जीवनामध्ये भरपूर सुख आपल्याला देत असेल, भरपूर आनंद देत असेल, सगळं मनाच्या इच्छा त्या ठिकाणी पूर्ण करत असेल, तोपर्यंत आम्ही आनंदाने राहू, यात काही नवल नाही. पण पतीच्या जीवनामध्ये दारिद्र्य आलंय, पतीच्या जीवनामध्ये दुःख आलंय, आणि अशाही परिस्थितीमध्ये जी पत्नी आपल्या पतीची साथ सोडत नाही ना, ती खरी नारी आहे, ती खरी पत्नी आहे. धीरज धर्म मित्र अरुणारी आपदकाल परखी उचारी. म्हणून या 4 लोकांची परीक्षा ही संकटामध्ये होत असते. म्हणून परमभाग्यवान आपण आहोत की सत्संग आपल्याला आपल्या जीवनामध्ये लाभतोय. कारण या सर्व गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत असतात. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या असं मी म्हणणार नाही. पूर्वी ज्या सुभाषितकारांनी हा श्लोक लिहिला तेव्हा स्त्रियांची संख्या भरपूर होती, म्हणून त्यांनी पुनर्भार्या लिहिलं. बायको सोडून गेली तरी पुन्हा दुसरी मिळायची. आता एकच मिळणं कठीण झालंय. मिळाली तरी टिकेल की नाही याची गॅरंटी अजिबात नाही. टिकली तरी तुमच्याशी कशी वागेल याची तर अजिबात गॅरंटी. म्हणून मी पुनर्भार्या म्हणणार नाही. पुनर्मही भूमी जरी गेली तरी पुन्हा मिळू शकते, पण न शरीरम पुनः पुनः. शरीर माणसाला पुन्हा पुन्हा मिळत नाही. किती रुपये खर्च केले, एखादा हात समजा फ्रॅक्चर झाला, आज तर आम्हाला वाटलं आमचंच काही खरं नाही, कारण आम्ही टांग्यामध्ये बसलो रथामध्ये, घोडा असा धावायला करत होता, तो जर पडाला असता तर कथा पण झाली नसती. म्हणून एखादा पाय जरी फ्रॅक्चर झाला ना, किती रुपये खर्च केले म्हणजे बाबा असा पाय मिळेल आपल्याला? एखाद्याचा हात फ्रॅक्चर होऊ द्या, किती रुपये खर्च केले म्हणजे असाच्या असा हात मिळेल? नाही मिळणार. बाकी सर्व गोष्टी जीवनात पुन्हा पुन्हा मिळू शकतात, पण लक्षात घ्या, न शरीरम पुनः पुनः. हा मानवाचा जन्म, हे मानवी शरीर हे आपल्याला पुन्हा पुन्हा मिळू शकत नाही. त्याही मध्ये परमभाग्य आहे. या मातेच्या गर्भगृहामध्ये आपण बसलोय. हा आदिशक्ती जगदंबेचा गर्भ आहे. या गर्भामध्ये आपण सर्व बालक या ठिकाणी विराजमान झालो. म्हणून मानवाचा सुंदर जन्म आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. अनंत जन्मेचं आपलं पुण्य एकत्रित आलं, त्यावेळेला हा मानवाचा जन्म आपल्याला या ठिकाणी मिळाला.
म्हणून श्रीमद देवी भागवत कथा या ठिकाणी श्रवण आपल्याला करायचे आणि आपल्या जीवनाची सार्थकता प्राप्त करायची। मी सफलता तुम्हाला म्हणणार नाही, सफलता कोणालाही मिळू शकते। संतांपेक्षा चंटांना लवकर मिळते सफलता, म्हणून आपल्याला सफलता नाही सार्थकता प्राप्त करायची। सफल झालेला व्यक्ती कधी कधी असफल सुद्धा होऊ शकतो, पण ज्याचं जीवन सार्थकी लागलं ना त्याचं जीवन असार्थकी हे कधीच होऊ शकत नाही। म्हणून या आदिशक्ती भगवतीच्या गर्भगृहामध्ये आपण बसलोय। बघा, एक बालक असतो ना, लहान बालक, तो ज्या वेळेला त्याच्या आईच्या उदरात असतो ना, ज्या वेळेला एक बालक असतो ना आईच्या गर्भामध्ये, आणि आईच्या गर्भामध्ये असताना त्या बालकाला आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेला तो असतो कुठलीही चिंता करायची गरज पडत नाही। एवढा निश्चिंत तो त्या गर्भामध्ये असतो, त्याला श्वास घेण्याची सुद्धा गरज भासत नाही। आईने श्वास घ्यावा आणि त्या बाळाला आपोआप मिळावा, आईने पदार्थ खावे त्या बाळाला आपोआप मिळावे, आईने काही प्यावं, पाणी प्यावं आणि बाळाचं आपोआप पोषण व्हावं। काही लोक मोठ्या अभिमानाने सांगतात, महाराज जन्म झाल्या झाला आई मरण पावली, माझा सांभाळ मामानी केला, कोणी म्हणतं काकानी केला, कोणी म्हणतं मावशीने केला, कोणी म्हणतं आजोबांनी केला। अरे एवढ्या अभिमानाने आम्ही सांगतोय, पण आजोबाने, आजीने, मामाने, काकाने सांभाळ केला असेल, कधी केला? जन्माला आल्याच्या नंतर केला। पण जरा विचार करा ना, 9 महिने 9 दिवस ज्या आईच्या उदरामध्ये आम्ही होतो त्यावेळेला आमचे कोणते नातेवाईक आमचा सांभाळ करायला आले होते? कोणीच नाही। गर्भी असता बाळा कोण पाळी त्याचा लढा। आईच्या उदरात ज्या वेळेला बालक असतो त्यावेळेला त्याचा लढा पाळणारा दुसरा कोणी नाही, तर ती आदिशक्ती जगदंबा राजराजेश्वरी असते। एखादा मुलगा रडत असेल ना, तो रडत रडत आईच्या मांडीवर जरी जाऊन बसला तरी त्याला सांगावं लागत नाही की मला काय हवंय। बाळ रडायला लागला की आईला बरोबर कळते याला कशाची गरज आहे, याला भूक तर लागली नाही ना, याची काळजी आईला असते। ज्याप्रमाणे आईच्या गर्भात असताना आम्ही निश्चिंत होतो, तसं हा जगन्माता भगवती दुर्गा मातेचा हा गर्भगृह आहे। आणि शाकंभरी उत्सवाच्या निमित्ताने या आदिशक्ती जगदंबेच्या गर्भामध्ये आपण सर्व भक्त मंडळी या ठिकाणी विराजमान झालोय। आणि इथे आल्यानंतर डोक्यावरचं टेन्शन जे आहे ना, चिंता, ते बाहेरच सोडून यायचं, कारण जगदंबेच्या गर्भात आपण आहोत। इथेही आल्यानंतर जर आपण चिंता करायला लागलो, बघा जो व्यक्ती चिंता करतो ना त्याची चिता लवकर तयार होते। चिंता आणि चिता यामध्ये अनुस्वाराचा फरक आहे, जास्त फरक नाही। म्हणून चिंता करायची नाही, आम्हाला चिंतन करायचंय। चिंता करून चिता तयार केल्यापेक्षा चिंतन करा। आपली चिंता ती जगदंबा महाराणी केल्याशिवाय राहणार नाही। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, न चिंता हो न भय हो, जगदंबा माता की वाह वाह, बजाओ ताली।